हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 29 जानेवारी वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। तर या नवीन वर्षातली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी सोमवार आहे। तर गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत आणि भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस हा सोमवार, या दिवशी चतुर्थी सुद्धा आलेली आहे। तर असा हा एक अतिशय दुर्मिळ आणि सुंदर योग उद्याच्या दिवशी जुळून आलेला आहे आणि त्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर उद्याच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा, उपासना, आराधना करायची आहे आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे। आपल्याला उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कुठल्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही आणि आपल्या घराची, मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत किंवा मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत असतात। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, दुःखांचा नाश करणारे, संकटांचा नाश करणारे देवता आपण म्हणत असतो आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांची पूजा करूनच केली जाते आणि त्यानंतरच ते शुभ कार्य सुद्धा अगदी व्यवस्थितपणे पार सुद्धा पडत असतं। तर गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने भक्तांची सर्व दुःख, अडचणी या नष्ट होतात, संकट नष्ट होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा, मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात। आपल्या घरातील वास्तुदोष आहे तर ते दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावरती कधीही कुठल्याही प्रकारचं वाईट संकट येऊ नये आणि आपल्या घरातल्या सर्व अडचणी या दूर व्हाव्यात आणि आपल्या घराची, मुलांच्या आणि आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर मुलांना नेहमी अपयश येत असेल किंवा कुठल्याही प्रकारची त्यांची प्रगती होत नसेल, तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, तुमची स्वतःची प्रगती होत नसेल, म्हणजेच काय तर आपल्या घराची प्रगती होत नसेल आणि आयुष्यामध्ये नेहमी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल, घरामध्ये भांडणं होत असतील, कलह, मतभेद, वादविवाद होत असतील, घरामध्ये वारंवार तुमच्या आजारपण येत असेल, पैसा टिकत नसेल, पैशाच्या अडचणी येत असतील, आर्थिक समस्या येत असतील, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करून बघा। निश्चितच तुम्हाला याचे फळ हे प्राप्त होईल। आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती हा असतो आणि हे लावण्यासाठी ईशान्य दिशा ही अतिशय उत्तम दिशा मानली जाते। ईशान्य दिशेमध्ये आपलं देवघर हे नेहमी असलं पाहिजे असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे किंवा पूर्व पश्चिम अशा पद्धतीने सुद्धा आपण आपलं देवघर ठेवलेलं चांगलं असतं असं सुद्धा सांगितलं गेलं आहे। आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती हा लावलेला असेल तर तो ईशान्य कोपऱ्याच्या ठिकाणी असलेला अतिशय उत्तम असतो। तर बघा, पूर्व आणि उत्तरच्या मधली जी दिशा असते तर ती ईशान्य दिशा असते। तर या आपल्या घरामध्ये ईशान्य दिशा कुठे आहे हे तुम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय तिथेच करायचा आहे। तर या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक कणकेचा दिवा बनवायचा आहे। कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि असा हा एक कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे। आपल्या शास्त्रामध्ये कणकेचा दिवा हा अतिशय प्रभावी मानला जातो, अतिशय उत्तम मानला जातो। कोणत्याही धातूच्या दिव्यापेक्षा हा सर्वश्रेष्ठ कणकेचा दिवा मानला जातो। त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी आपण नेहमी कणकेचे दिवे वापरत असतो आणि त्यामुळे आपल्या इच्छा, मनोकामना या सुद्धा नक्कीच पूर्ण होत असतात। त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचा एक कणकेचा दिवा बनवायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला कलाव्याचे वात टाकायचे आहे। कलाव्याची वात नसेल तर मग कापसाची जोडवात तुम्ही टाकली तरीही चालेल, म्हणजे दोन वातींची मिळून तुम्हाला एक वात बनवायची आहे। त्याला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि ही वात तुम्हाला लाल रंगाची बनवून या दिव्यामध्ये तुम्हाला ते टाकायचे आहे। त्यानंतर या दिव्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू मिक्स करून त्याचा एक स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला एक मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा कणकेचा दिवा ठेवून प्रज्वलित
करायचा आहे। आता हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुपाचा लावायचा आहे, कारण देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण जर तुपाचा दिवा लावला तर देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या घरातल्या सर्व पैशाच्या समस्या किंवा आर्थिक समस्या या सुद्धा दूर होत असतात। तर धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। पण जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तेल घातलं तरीही चालेल, पण शक्यतो करून तुम्हाला तुपाचा दिवा हा आवर्जून लावण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुपाचा दिवा लावल्यामुळे किंवा तेलाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरावरती कुठल्याही प्रकारचं संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला चतुर्थीला गणपती बाप्पांसाठी तुपाचा एक दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला या तांदळावरती तुम्हाला हा ठेवायचा आहे। ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही जी प्लेट आहे दिव्याची तर ती उचलून ठेवायची आहे आणि असा आपल्याला ईशान्य दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। ईशान्य दिशेला तुम्ही हा दिवा लावला तर निश्चितच तुम्हाला याचे फळ हे प्राप्त होईल आणि तुमच्या घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल आणि कुटुंबावर कुठल्याही प्रकारचं वाईट संकट, अडचणी सुद्धा येणार नाहीत। आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे, तर हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे। दिव्याच्या खालचे जे तांदूळ आहेत म्हणजे जे धान्य आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचं आहे, किंवा तुम्ही थोडं पक्ष्याला आणि थोडं गाईला घातलं तरीही चालेल। त्यानंतर हा दिवा तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायचा आहे। त्याचबरोबर तुमचं ईशान्य कोपऱ्यामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा तुमचं देवघर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकता, किंवा जर तुमचं देवघर नसेल किंवा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही हा फक्त दिवा का होईना तुम्हाला हा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे। त्यामुळे तुम्ही हा अशा पद्धतीने उपाय नक्की उद्याच्या दिवशी आवर्जून करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।